नमस्कार. आपले सरकार या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. बातमी आहे महत्त्वाची. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून 2 लाख अंगणवाडी मदतनीस सेविकांना पेन्शन. गेल्या 3 वर्षापासून सातत्याने लढा करून देखील अर्धवटच मागण्या आपल्या पदरात पडल्या आहेत. आपल्या सर्व थकीत मागण्या मंजूर करून घेण्यासाठी आणि पदोन्नती निर्माण झालेली प्रश्न सोडून घेण्यासाठी आपण 3 मार्च रोजी आझाद मैदानावर पुकारत आहोत. या लढ्यामध्ये मोठ्या संख्येने सामील व्हा. दिलेल्या आश्वासनानुसार सेविका मदतनीसना पूर्ण 5,000 3,000 रुपये मानधन वाढ द्या. प्रोत्साहन भत्त्याची मानधन रूपांतर करा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ग्रॅज्युटी लागू करा. दिलेल्या आश्वासनानुसार मासिक पेन्शन योजना लागू करा. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार 2022 पूर्वी लागलेल्या सर्व मदतनीसची सेविकापदी थेट नियुक्ती करा. तोपर्यंत बाहेर भरती करू नका. 2 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या मदतनीसना उपलब्ध नसल्यास बाहेरून भरती करण्याऐवजी 2 वर्षातील मदतनीसची थेट नियुक्ती करा. 60 वर्ष वय पूर्ण झालेल्या मदतनीसना पदोन्नती नाकारू नका. सेविकांच्या मुख्य सेविकापदी पदोन्नतीसाठीचे निष्कर्ष बदलून जुन्या सेविकांना 2000च्या JR नुकसान 10वी पास व 55 वर्ष वयोमर्यादेचे निष्कर्ष लावून संधी उपलब्ध करून द्या. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार 2022 पूर्वी लागलेल्या सर्व मदतनीसची सेविकापदी थेट नियुक्ती करा. तोपर्यंत बाहेरून भरती करू नका. उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार सेविका मदतनीसच्या बदलीचे धोरण निश्चित करा. या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा. MA पाटील, सुभाष शमीन, दिलीप उटाणे, कमल पुरळेकर, भगवान देश